हे निंगे उठ बाई चल. अगं झोपू दे की थोडा वेळ. ए काय झोपू दे, वाजलेत बघ किती. उठतीस का आता? आता निंगे उशीर व्हायला, उठ. अगं कसली बाधा आहेस ग? जरा कुठे डोळा लागला तर आली लगेच उठवायला. डोळा लागला, उठ आता. खरं तू एवढ्या लवकर कशाला उठलीस? ए मी टायमरच उठलोय आणि कॉलेजसाठी तयार बी झालोय. चल उठ आता. कमळे तू बरी आहेस ना आता? आता मला काय झालंय, बरीच आहे मी. अगं काल तू लय रडत होतीस म्हणून तुला काय बोललो नाही. खरं आता बोलू काय? काय? काल तू जे काय मला सांगितलंस आणि तू ऋषी सरांबरोबर जे काय वागलीस ते मला अजिबात नाही आवडलं. नाही आवडू दे तुला. हे बघ केमिस्ट्रीचं पुस्तक घ्यायचं लायब्ररीत ना, आठवण करून दे मला. कमळे आधी माझा विषय पुरा होऊन दे. आणि काय ग तूच सांगत असतीस ना सगळ्या पोरीसनी, मनात जर काही विचार चाललेला असेल तर तो बोलून मोकळं व्हायचं. मनात कधी विचारांचा कचरा साचू द्यायचा नाही. आणि मग काय झालं? बोलून दे की मला. तू बी बस आणि माझ्या संग बोल. बस आणि बोल. उशीर झालाय, चल आता. कमळे अगं बोल. अगं काय बोलायचंय निंगे? जे काय झालं ते काल सांगितलं ना. सारखं सारखं का बोलायला होत्यास? काल झालेला त्रास काय कमी झालाय म्हणून आज त्रास द्यायला लागल्यास? कमळे मला उगा इमोशनल ब्लॅकमेल करू नको. चटदिशी बोल. बोलतो. काल ऋषी सर जे काय वागले ते मला अजिबात आवडलेलं नाही. कमळे एक मिनिट आता माझं ऐक. ऋषी सरांनी त्यांच्या आईपासनं तू आयशाला डान्स शिकवायला जातीय ही गोष्ट लपवली. हे चुकलंच त्यांचं, मान्य आहे की. खरं ही गोष्ट विसरून कसं चालेल? त्यांनी आपल्याला ते पैसे कशासाठी दिले? जर त्या दिवशी त्यांनी आपली मदत केली नसती तर काय केलं असतं आपण? आज हे जे काय उठून आवरून तू तयार झाली आहेस कॉलेजला जायला, ते कॉलेज तरी मिळालं असतं काय? अगं पण मी कुठं नाही म्हणतोय. कमळे अगं त्या माणसानं आज पातूर आपल्याकडनं एका दमडीची तरी अपेक्षा केली आहे काय? हा उलट जिथं जिथं आपलं आडलं तिथं तिथं तो माणूस देवासारखा आपल्या पाठीमागं उभा राहिलाय. कसला बी स्वार्थ मनात काय डोसक्यात बी ठेवला नाही त्या माणसानं. पण त्यांच्याबद्दल तू असा विचार करावा नाही. कमळे मलाही तुझं अजिबात आवडलेलं नाही. स्वार्थ नसल नाहीच मी म्हणतो. खरं ऋषी सर माझ्या संग खोटं बोलले ते मला अजिबात पटलेलं नाही. त्यासनी जर आपली मदतच करायची होती तर मग खरं बोलून करायची होती की खोटं बोलायची काय गरज होती? ए कमळे अगं पहिलं तर तू त्यांच्याकडनं पैशांची मदत घ्यायला तयार नव्हतीस, आठवते ना? आणि आपला आबा काय सांगतात, अगं जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येत असतोय आणि आपली ऐपत त्या अडचणीतून बाहेर पडायची नसत्या तेव्हा तेव्हा आई तुळजाई एक दूत आपल्या मदतीसाठी पाठवत्या. तो दूत ह्योच आहे. अगं आई तुळजाईनंच त्यासने आपल्या मदतीला पाठवले. अगं जरा तरी विचार कर की जेव्हापासनं ऋषी सर तुझ्या आयुष्यात आलं तेव्हापासनं तुझ्या आयुष्यात किती संकट आली, पण दर वेळेला ऋषी सर खंबीरपणा तुझ्या पाठीशी उभं होती. अगं तुझं लगीन, कॉलेजचा फॉर्म, डान्स शिकवण्याची नोकरी, अगं अन्नपूर्णा आजीसनी वेळेवर बोलून आपल्याला कॉलेजमधनं बाहेर काढताना अडवले. अगं कबड्डीची मॅच आठव. आणि एवढंच काय त्या इलेक्शनच्या टायमाला तुझ्यासोबत जे काय झालं तेव्हा ऋषी सर येळत आलं नसतं तर काय अनर्थ झाला असता याचा जरा तरी विचार कर. कमळे आता मला नीट विचार करून सांग, खरंच ऋषी सरांचं काही चुकलंय काय ग? नाही, काल मी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो असे. निंगे एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे बघ. त्या श्रीमंत माणसांचा उपकार आता नको. अगं ऋषी सर मनापासून मदत करत असतील ग, पण खरं बाकी सगळे तसे विचार करतात असं नाही. आणि बास झाला आता, यो विषयच नको मला. मला फक्त आता माझ्या ध्येयावर लक्ष द्यायचं. चल आपली परीक्षा बी जवळ आली आहे, तू बी आवरून घे. तुला माझं म्हणणं पटलंय ना? मग आता ह्या आनंदात मला अर्धा तास झोपून दे. कमळे हे निंगे तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे ग. अगं उठ की कवा धरणं ओरडायलोय. कमळे रोज कसं गोड स्माइल करून मला उठवतेस की नाही तसं उठवलं तरच मी उठणार. या रडक्या आणि रुसक्या कमळीचं मी काय बी ऐकणार नाही आणि तिच्या संग मी कॉलेजला बी जाणार नाही. त्या परीस ती माकडीनच बरी आहे. असं ठीक आहे. उठा उठा निंगी ताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही. ही खोटी स्माइल नाही, मला ओजी कमळी सारखी स्माइल पाहिजे. हे बाई निंगी उठ की ग आता. अगं किती उशीर झालाय, चल की ग. हा आता कशी आली आमची कमळी आणि ते बी एकदम
कष्टात. थांब 5 मिनिटात आवरून आलो. ए पांघरून कोण तुझं बा आवरणार आहे का? हिंमत की नाही सगळं मलाच करायला लावत्या. नाही हो, डोक्यातून तो विचार काही केल्या जातच नव्हता, म्हणून मीच राजनला म्हटलं जरा देवळात जाऊन कौल लावून ये. देव आपल्या पाठीशी आहे हे एकदा कळलं ना की मग जीवाचा घोर थोडा कमी होतो. आता फक्त परमेश्वराची कृपा कधी होणार आहे याची वाट पाहतोय आम्ही. हा येणार आहे, आरतीला येते मी रात्री आणि नैवेद्यही घेऊन येते मी. हां बरं ठेवते, येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राजनला आणता चहा? कोणाशी बोलत होतीस? अरे गुरुजींशी बोलत होते. मी म्हटलं त्याला राजननी सांगितलं देवानी आपल्या बाजूनी कौल दिल्याचं. मला म्हणाले की अजिबात काळजी करू नका, त्या दोघी जणी सुखरूप आहेत. हो नाही, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतंय. माझी बायको गौरी आणि मुलगी दोघीही सुखरूप आहेत असा कौल देवीनेच दिलाय म्हटल्यावर टेन्शन घ्यायची गरजच काय नाही का. बाय द वे आई, मी एका दिवसासाठी गावी जाणार आहे. सो तिथे सुद्धा मी चौकशी करून बघतो त्यांच्या म्हणजे त्या दोघींबद्दल काही बातमी मिळते का ते. राजन यावेळेला मी पण येते तुझ्याबरोबर गावाला. आपण दोघं मिळून त्या दोघींचं ठाव ठिकाणं शोधूनच काढू. हो चालेल, काही हरकत नाही. पण बाबांचं सुहासदादांना सगळं माहिती आहे. मी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिल्या, औषधं वगैरे काढून ठेवली ना तर एका दिवसासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर रागिणी आहे की? मी? हो तूच लक्ष देशील ना बाबांकडे? हो का नाही, त्यात काय एवढं. रागिणी तुझ्या हो मध्ये हो आहे का नाही आहे तेच कळत नाही. वहिनी एक विचारू, कुठे जातेस का तू? मी आणि राजन जरा एक दिवसासाठी गावाला जाऊन येतोय, थोडं काम आहे. हां बर बर. समाधान मिळव बाई, मिळव मिळव, समाधान मिळव. गावाकडे जातेस ना म्हातारे? जा 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 जा, त्या गावी जा. अरे मूर्खांनो, ती गौरी आणि तिची मुलगी इथे मुंबईत आहे. हां, आणि तुम्ही दोघं त्यांना गावाकडे जाऊन शोधा. अरे हे ह्यांना तरी कुठे माहित आहे. जा म्हातारे जा, गावाला जा. तुझ्या आधी ना त्या दोघी माझ्याच हाताला लागणार आहेत. आणि मग ही कामिनी शेवटचा डाव टाकणार.